नमस्कार. आजचा आपला विषय आहे संवाद. पण थांबा, संवाद म्हणजे फक्त बोलणं नाही तर एकमेकांशी जोडलं जाणं. चला तर मग आज आपण ही कला समजून घेऊया, जी खरंच आपलं आयुष्य बदलू शकते. कधी असं वाटलं आहे का की आपण खूप काही बोलतोय, पण आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहोचतच नाहीये किंवा आपलं कोणी ऐकूनच घेत नाहीये असा गैरसमज झालाय? असं अनेकांसोबत होतं आणि म्हणूनच आज आपण यावरच बोलणार आहोत. आपल्याला काय वाटतं संवाद म्हणजे काय? फक्त बोलणं? नाही. आपल्याला वाटतं की संवाद म्हणजे बोलणं, पण खरं तर संवाद म्हणजे जोडलं जाणं. म्हणजे बघा, फक्त शब्द फेकण्यापेक्षा एकमेकांना समजून घेणं कितीतरी जास्त महत्वाचं आहे, नाही का? चला तर मग आपल्या दृष्टिकोनात एक छोटासा पण खूप महत्वाचा बदल करूया. संवादाकडे एक व्यवहार म्हणून नाही तर नाती जोडण्याची एक संधी म्हणून पाहूया. हे बघा, इथे दोन दृष्टिकोन आहेत. एक आहे देवाणघेवाणीचं बोलणं, म्हणजे आपलं ध्येय काय तर माझं ऐकलं जावं. आपलं लक्ष फक्त आपल्या संदेशावर असतं आणि आपण उत्तर देण्यासाठी ऐकतो. याउलट जोडणारं संभाषण आहे. इथे ध्येय नातं जोडण्याचं आहे, लक्ष एकमेकांना समजून घेण्यावर आहे आणि आपण ऐकतो ते समजून घेण्यासाठी. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण यातलं काय करतो. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. प्रत्येक संभाषण हे नातेसंबंध दृढ करण्याची, विश्वास निर्माण करण्याची किंवा एकत्र मिळून एखादी समस्या सोडवण्याची एक संधी असते. खरंच, एकदा का आपण ह्या नजरेने बघायला लागलो ना, की आपलं बोलणं आणि ऐकणं दोन्ही आपोआपच बदलून जातं. आता येतोय संवादातला सगळ्यात महत्वाचा पण तितकाच दुर्लक्षित भाग, तो म्हणजे ऐकण्याची कला. हो, फक्त प्रतिसाद देण्यासाठी नाही, तर खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी ऐकणं. हाच तर खऱ्या संवादाचा पाया आहे. एक गंमत सांगू? जे उत्तम संवाद साधतात ना, ते जास्त बोलत नाहीत. उलट ते सगळ्यात जास्त ऐकतात. हो, कारण ऐकणं म्हणजे फक्त शब्द कानावर पडणं नाही. ती एक कला आहे, एक महत्वाचं कौशल्य आहे. मग हे सक्रियपणे ऐकणं म्हणजे नेमकं काय? बरं, सगळ्यात पहिलं म्हणजे पूर्णपणे हजर राहणं. म्हणजे मोबाईल, टीव्ही सगळं बाजूला. दुसरं, आपलं ध्येयच बदलायचं. उत्तर देण्यासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी ऐकायचं. तिसरं, जे बोललं जात नाहीये, म्हणजे देहबोली आणि आवाज, त्याकडेही लक्ष द्यायचं. सहानुभूतीने ऐकायचं, म्हणजे शब्दांमागच्या भावना ओळखायच्या. आणि हो, काही कळलं नाही तर अंदाज लावण्याऐवजी प्रश्न विचारायचे. याला म्हणतात सक्रियपणे ऐकणं. आत्ताच आपण सहानुभूतीबद्दल बोललो. तर सहानुभूती म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर दुसऱ्याच्या भावना समजून घेण्याची क्षमता. याचा अर्थ त्यांच्या प्रत्येक मताशी सहमत व्हायलाच पाहिजे असं नाही, पण त्यांच्या भावना ओळखणं, त्यांना समजून घेणं हे महत्वाचं आहे. यामुळेच नाती घट्ट होतात. ठीक आहे, ऐकण्याचं महत्त्व तर आपल्याला कळलं, पण मग बोलायचं कसं? आपलं म्हणणं स्पष्टपणे आणि प्रभावीपणे कसं मांडायचं? चला, आता बोलण्याच्या कलेबद्दल जाणून घेऊया. इथे एक सोपं सूत्र लक्षात ठेवायचंय. कमी बोलणे अधिक प्रभावी ठरते. म्हणजे शब्दांची गर्दी करण्यापेक्षा मोजक्या पण अचूक शब्दांत आपलं म्हणणं मांडणं जास्त महत्वाचं आहे. क्वालिटी नॉट क्वांटिटी. तर मग स्पष्टपणे बोलण्यासाठी काय करता येईल? पहिलं, आपल्या बोलण्याचा गाभा काय आहे तो ओळखा. म्हणजे नक्की काय सांगायचं हे. दुसरं, क्लिष्ट शब्द टाळा. सोपी, सगळ्यांना समजेल अशी भाषा वापरा. तिसरं, आपले विचार व्यवस्थित मांडा. म्हणजे बोलण्यात एक सुसूत्रता हवी. चौथं, योग्य ठिकाणी थांबा. म्हणजे समोरच्याला विचार करायला वेळ मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रामाणिक रहा. यामुळे आपोआप विश्वास निर्माण होतो. बरं, आतापर्यंत सगळं सोपं वाटत असेल, पण खरी कसोटी लागते ती कठीण संभाषणांच्या वेळी. म्हणजे जिथे मतभेद आहेत, वाद होण्याची शक्यता आहे, तिथे या कौशल्यांचा वापर कसा करायचा? चला, तेच पाहूया. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. अशा कठीण संभाषणांमध्ये आपलं ध्येय वाद जिंकणं नाही, तर त्यावर तोडगा काढणं आहे. जर आपण मला जिंकायचं आहे याऐवजी आपल्याला मिळून मार्ग काढायचा आहे, हा दृष्टिकोन ठेवला तरच काहीतरी चांगलं घडू शकतं. चला तर अशा कठीण संभाषणांसाठी एक 4 स्टेप्सची सोपी पद्धत पाहूया. स्टेप 1, मोकळ्या मनाने सुरुवात करा. समोरच्याचा दृष्टिकोन काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. स्टेप 2, मला असं वाटतं किंवा आय फील अशा वाक्यांचा वापर करा. त्यांच्या कृतींवर बोलण्यापेक्षा स्वतःच्या अनुभवावर लक्ष केंद्रित करा. स्टेप 3,
त्यांचा दृष्टिकोन मान्य करा. म्हणजे जरी तुम्ही असहमत असाल तरी तुमचं म्हणणं माझ्या लक्षात आलंय असं सांगा. आणि स्टेप 4, दोषारोप करण्याऐवजी उपायांवर लक्ष केंद्रित करा. संभाषण पुढे कसं जाईल यावर भर द्या. हे बघा, इथे किती छान उदाहरण दिलंय. आपली भाषा बदलल्याने किती फरक पडतो. तू माझं कधीच ऐकत नाहीस असं म्हणण्याऐवजी जेव्हा असं होतं तेव्हा मला वाटतं की माझं ऐकलं जात नाहीये असं म्हणून बघा. किंवा तू नेहमी उशिरा येतोस ऐवजी जेव्हा उशीर होतो तेव्हा मला काळजी वाटते असं सांगा. तू स्वार्थी आहेस हा थेट आरोप आहे. त्याऐवजी जेव्हा असं घडतं तेव्हा मला वाईट वाटतं असं बोलल्याने समोरची व्यक्ती बचावात्मक होत नाही आणि संवादाला एक योग्य दिशा मिळते. शेवटी हे सगळं का करायचंय? कारण जेव्हा आपण चांगला संवाद साधायला शिकतो तेव्हा त्याचे परिणाम खूप दूरगामी असतात. यामुळे फक्त नातेसंबंध सुधारत नाहीत तर कामाच्या ठिकाणी एक मजबूत टीम तयार होते आणि आयुष्यात आपल्याला जास्त यश मिळतं. उत्तम संभाषण हे खऱ्या अर्थाने उत्तम आयुष्याची गुरुकिल्ली आहे. तर मग आता प्रश्न हा आहे की आज आपण जे काही शिकलो त्याचा वापर करून सगळ्यात पहिलं कोणतं संभाषण सुधारणार? जरा विचार करा आणि फक्त विचारच करू नका तर आजपासूनच सुरुवात करा.